बातमीत सत्यता हीच आमची ओळख। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भव्य मूक मोर्चा डीजे तसेच लेझरवरती बंदी करा। डीजे तसेच लेझरवरती बंदी यावी या मागण्यांसाठी धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, परिचारिका, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सार्वजनिक उत्सवांमध्ये तसेच लग्न समारंभात सर्रासपणे मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात येत असून कार्यक्रमादरम्यान लेझरचा वापर करण्यात येतो। त्यामुळे कानाचे आजार तसेच दृष्टीदोष सारखे आजार जडत असून वयोवृद्धांचं आरोग्य धोक्यात आलंय। डीजेच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून डीजे तसेच लेझरच्या वापरावर कायमची बंदी घालावी अशी मागणी यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे। या भव्य मूक मोर्चामध्ये धुळे व्यापारी महासंघ, शहरातील प्रतिष्ठित सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। संपादक भूषण पवार। नमस्कार, आम्ही डॉक्टर IMA संघटनेचे धुळे सगळे पदाधिकारी, मी डॉक्टर योगेश ठाकरे सचिव। आम्ही आजचा मोर्चा हा ध्वनी प्रदूषणाविरोधात डीजेचा गैरवापर व घातक वापर व लेझरचे दुष्परिणाम याबद्दल समाज व आरोग्यासंबंधित जागृतीसाठी मोर्चा काढत आहोत। ह्यासाठी आम्हाला सर्व स्तरावरनं जसे CA, निमा, भरपूर वंदे मातरम आणि यातले असे जे गणपती मंडळे यांचासुद्धा सहभाग आहे। म्हणजे ही सामाजिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे व समाजाच्या आरोग्यासाठी आम्ही आज सगळेजण एकत्र जमतो आहोत। तरी ह्यापुढे आपल्याला पोलीस प्रशासनाने व माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा संदेश व निर्देश दिल्यानुसार आपण डीजेचा वापर टाळावा व येणारे बहिरेपण, आंधळेपण व हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू, आजच पेपरात आलेल्या बातमीनुसार सांगली येथे एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला। आपल्याला सण साजरे करायचे आहेत, पण ते आपलं सामाजिक भान लक्षात घेऊन ह्यासाठीच हा आजचा मोर्चा आहे। धन्यवाद। पब्लिक आमच्या मोर्चाचा उद्देश हा या ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्त्वाचा होता। डॉक्टर म्हणून आम्ही ज्या वेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो, अनेक नवजात अर्भकं ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, अनेक पेशंट जे हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात, डायबिटीसचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात, सिरियस असे ICUमध्ये ॲडमिट असतात, अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो। उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे, समाज उत्थानाचं असलं पाहिजे, प्रबोधनाचं असलं पाहिजे, ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारं असायला हवं। आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं, IMA संघटनेने जे आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये, मूक मोर्चामध्ये सहभागी झाले। CA असोसिएशन असेल, विश्व हिंदू परिषद असेल, निमा संघटना असेल, इंडियन डेंटल असोसिएशन असेल, बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक CA संघटना असतील, अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल, या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आवाजाच्या भिंती कमी झाल्या पाहिजे, लेझरचे डोळ्यांवरचा परिणाम कमी झाला पाहिजे आणि हा संपूर्ण सोहळा हा प्रसन्न वातावरणात सगळ्यांना घेऊन पूर्ण पार पडला पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।